आधार बुद्रुक येथील अनिल नाना जगन्नाथ जगताप आदर्श मुख्याध्यापक गिगाव प्राथमिक शाळा यांचा सेवापूर्ती सोहळा दिनांक 6 ऑक्टोबर रोजी हरिकेश लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न। या सेवापूर्ती कार्यक्रमास नामदार भुसे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नाशिक डॉक्टर प्रतापराव जी दिघावकर इप्स, अध्यक्ष नमो चषक भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र तथा माजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र मनोहर बापू, तालुका प्रमुख शिवसेना मालेगाव शरद कासार, माजी उपसभापती तानाजी गोंगडे, गट शिक्षणाधिकारी काळूजी बोरसे पाटील, शिक्षक समिती राज्य नेते पृथ्वीबाबा शिरसाट, विभागीय अध्यक्ष शिक्षक संघ निलेश आहेर, माजी उपमहापौर मालेगाव प्रकाश अहिरे, सामाजिक कार्यकर्ता नीलकंठ निकम दाभाडी, काशीनाथजी पवार, माजी सभापती कृबा रमेश आहिरे, माजी सरपंच जळगाव गाळणे प्रमोद निकम, सरपंच दाभाडी दादाजी काकळी, जापुलकी अध्यक्ष स्नेहल पवार, सरपंच आधार सीमाताई जाधव, सरपंच गिगाव रामचंद्र हिरे आधार, सुनील सोनवणे, जिल्हाध्यक्ष नाभिक समाज विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी आपुलकी संस्था सदस्य आधार धवळी विहीर ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूदे अंधार सारा, उजळते आकाश तारे, गंधाळलेल्या पहाटेचे वाहू येते आनंदवारी, जाग यावी सृष्टीला, होऊ दे माणूस जागा, नष्ट झाले नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा, स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साफ व्हावी, मोकळ्या श्वासात येते जीवदृष्टी जन्म घ्यावी। दीप प्रज्वलनाने प्रज्वलित झालेला दीप हा प्रकाशाचा स्रोत असतो आणि प्रकाश हा ज्ञानाचा स्रोत असतो। अखंड सेवत असलेल्या चैतन्याचा स्वरूपा पडून ज्ञानाची प्राप्ती होऊन उच्च मानवी मूल्ये स्थापित होतात। हे दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे। आजचा हा ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून आजच्या या मंगलमय सोहळ्यात आपण शुभारंभ करूया। ओम नमो भगवती सरस्वती परमेश्वरी वाग्वादिनी मम विद्यादेवी भगवती हंसवायु समारूढं या ठिकाणी धर्मपूजन झालेलं आहे। सन्मान आदरणीय मंत्री महोदय यांच्या शुभार्थ होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण नानांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया। 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आदरणीय नाना सेवेतून सेवामुक्त झालेले आहेत। आपल्या सर्वांचा आदरणीय अनिल नाना जगताप किती 37 वर्ष आपल्या शिक्षक पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून आज ते सेवा निवृत्त होत आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने मालेगाव तालुक्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने आणि जगताप सर विशेष शिवसेनेच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो।
मला वाटतं की या कार्यक्रमाच्या साठी मंचावरील सर्व आदरणीय जगताप सरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक मित्रांचा समूह जमा केला. ज्याही गावामध्ये त्यांना हे ज्ञानदानाची जबाबदारी, शिक्षकाची जबाबदारी दिली गेली असेल, त्या गावामध्ये अतिशय कष्टपूर्वक पवित्र कार्य त्यांनी संपन्न केलं आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मोठा मित्रपरिवार उभा केला, गोळा केला. आणि मला वाटतं की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपली सर्वांची उपस्थिती हेच दाखवून देते की जगताप सरांनी अतिशय चांगलं कार्य त्यांच्या कारकिर्दीमध्ये संपन्न केलेलं आहे. तर जगताप सरांच्यासाठी मला वाटतं की आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीमध्ये त्यांच्या मित्रपरिवाराचंही मोठं योगदान राहिलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबाचंही मोठं योगदान त्यांच्या या वाटचालीमध्ये त्या ठिकाणी राहिलेलं आहे. सेवेत असताना सुद्धा आता बोलायला काय हरकत नाहीये की त्यांनी शिवसेनेचा भगव्या झेंड्याचा मान सन्मान करण्याचं काम त्यांनी संपन्न केलेलं आहे. आणि म्हणून मी आता पाहतोय की अनेक शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. म्हटलं तर आता शिवसेनेचा फायदाही झालाय. तर आता सेवानिवृत्त झालेले असल्यामुळे ओपनपणे 80-90% तर असे मनात सगळ्या आपला मित्रपरिवार आहेच, परंतु आता जगताप सर ओपनपणे या मालेगाव शहर असेल, मालेगाव तालुका असेल, त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचा जो काही पाठीमागच्या काळातला अनुभव आहे, अतिशय मितभाषी बोलणं, एखादा विषय सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला समजावून सांगणं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सर अनेक संघटना आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, परंतु सर्व संघटनांची समन्वय साधून शेवटी आपलं जे उद्दिष्ट आहे की जो निर्णय झाला पाहिजे, जो न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातनं जगताप सरांनी गेली अनेक वर्ष कार्य त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. होऊ शकतं की शिक्षक सेनेची संख्या कमी असेल, परंतु सर्व संघटनांचं मार्गदर्शन घेऊन, त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जे काही प्रश्न असतील, जे काही निर्णय असतील, त्याचा पाठपुरावा जगताप सरांनी या ठिकाणी केलेला आहे. अतिशय गोरगरीब माणसाला न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी 10 वेळेस पाठपुरावा करणं, तो प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठलाग करणं, हे काम जगताप सरांनी अनेक वेळा त्या ठिकाणी करताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि मला वाटतं की त्याच्यामुळेच आज एवढा मोठा जनसमुदाय, सर्व प्रमुख मंडळी जगताप सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. नवरात्र उत्सवाच्या या पवित्र कार्यकाळामध्ये जगताप सरांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न होतो आहे. मी माता जगदंबेच्या चरणी प्रार्थना करेन की त्यांचं भावी आयुष्य, त्यांच्या कुटुंबाचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं, अशा प्रकारची प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीने देवी मातेला मी प्रार्थना करतो. मंचाला मी विनंती करणार आहे, सकाळी 9 वाजेचा दुंद्याला पेट्रोल पंपाचं लोकार्पणचा कार्यक्रम
आधीच वेळ आपण दिलेला होता. त्यानंतर काष्टीला मालेगाव तालुक्याचे जे कृषी क्षेत्रातले डीलर्स आहेत त्यांचाही कार्यक्रम 10 वाजता त्यांना वेळ दिलेला होता. पण मी बोललो जगताप सरांच्या कार्यक्रमाला जायला हे कार्यक्रम करून जर मला उशीर झाला तर मग मला मालेगाव राहणं जरा मुश्किल होऊन जाईल आणि म्हणून पहिले या कार्यक्रमाला आपण वेळ देऊ, या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊ. आणि म्हणजे त्याचं योगदान पण आहे की माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की पहिले या कार्यक्रमाला शुभेच्छा मी दिल्या पाहिजेत. मला वाटतं आता आपण नातू पंतूंचे पण घरी झालेलो नाही का नाही. तर पूर्वीच्या काळामध्ये नोकरीच्या व्यस्त कार्यक्रमात आपण त्या ठिकाणी होईल की नाही, या महिला व बाल रुग्णालयामध्ये तुम्ही जा, तुम्हाला तिथं चांगली सेवा मिळेल. तुम्ही ते पाहिलेलं असेल तर तुम्ही हक्काने सांगू शकणार. आणि म्हणून या प्रकल्पांना पण तुम्ही भेट द्या. आणि जगताप सरांचा आणि मंचावरच्या अनेक नेत्यांचा पाण्याच्या संदर्भातला चांगला अभ्यास आहे. येणाऱ्या काळामध्ये नार पार प्रकल्पामध्ये ज्या पद्धतीने आपण मालेगाव तालुक्याच्या 500 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश करून घेतलेला आहे, तर त्या कामांच्या संदर्भामध्ये ते विषय पहिले टेंडर नोटीस पण निघालेली आहे. गिरणा डावा कालवा, उजवा कालवा आणि मोसमचा कालवा त्याच्या बाकी कामाची टेंडर नोटीस पण निघाली. आणि उर्वरित कामं जे लिफ्ट करून पाणी आपल्याला न्यायचं आहे तर त्या कामांच्या सर्वेक्षणाची नोटीस पण निघालेली आहे, टेंडर नोटीस पण निघालेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये याचा पाठपुरावा करून मालेगाव तालुक्याच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या पर्यंत हे पाणी पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जगताप सर आता मला वाटतं की पूर्ण वेळ त्या पवित्र कामाला त्या ठिकाणी देतील आणि आपण सर्वजण या प्रकल्पाचा पाठपुरावा करून आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातलं पाणी असेल, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातलं पाणी असेल किंवा उद्योगाच्यासाठी लागणारं पाणी असेल, या प्रकल्पाच्या माध्यमातून जे आपल्याला उपलब्ध होणार आहे. अर्थात ते प्रकल्प पूर्ण व्हायला किमान आणखी 5-7 वर्ष लागणार आहे. परंतु कुठेतरी त्याची सुरुवात होणं महत्वाचं होतं. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि विशेषतः महामहिम राज्यपाल महोदयांनी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो की विशेष प्रकल्प म्हणून खास म्हणून त्यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली. मान्यता दिली नाही तर त्याचं टेंडर नोटीस निघून त्या गावाची निविदा सुद्धा त्या ठिकाणी सरकारने काढली. 7,500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मला वाटतं की 5-7 वर्षांच्या नंतर जेव्हा तो प्रकल्प पूर्ण होईल तर या संपूर्ण दुष्काळी भागाला एक वरदान करणारा तो प्रकल्प त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून त्याचा पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय अनिल नाना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि बिलकुल काळजी करायचं नाही, आम्ही सर्वजण आता तुम्हाला बिलकुल त्रास देत जाणार. वेगवेगळ्या कामाच्यासाठी तुमच्या कामाचा तुमच्या अनुभवाचा फायदा या तालुक्याला होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही कार्यरत राहणार अशा प्रकारची. कारण फिटनेस दाबून असं वाटतं की 40-45 वर्षात सुद्धा नातू पंतूचा धनी असं कोण बोलणार नाही. आणि ते सर्व त्या ताईंमुळे शक्य आहे नाही का नाही. तर आता पण आता शिस्तीने वागायचं. आता आपण सेवानिवृत्त नातू पंतूचे धनी झालेलो आहोत. म्हणजे यापूर्वी गैरशिस्तीने वागत होता असं बिलकुल मला काय म्हणणं नाही. चेष्टा मस्करीचा भाग बाजूला ठेवा. मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय अनिल नानांना शुभेच्छा देतो. आणि माझी विनंती आहे की पुढे 3-4 कार्यक्रमांचं वेळ ऑलरेडी दिलेला असल्यामुळे आपण सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्व प्रमुखांना
अतिशय त्यांचा जो काही अनुभव यापूर्वीच्या काळामध्ये अनिल नानांच्या संदर्भामध्ये त्यांना भावना व्यक्त करायची आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे, प्रेम व्यक्त करायचं आहे, तर आपण कृपा करून कोणीही हा कार्यक्रम संपेपर्यंत आपली जागा सोडू नका अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण सर्वांना मी या ठिकाणी नानांवर प्रेम करणारे सर्व आपला मित्रपरिवार, त्यांचे नातेवाईक, बाहेर गावावरून आलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपलं सर्वांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्य नेते आदरणीय काळूजी बोरसे पाटील, त्याचबरोबर पंचायत समिती मालेगाव शिक्षक विभागाचे कुटुंब प्रमुख आदरणीय गोंगडे साहेब, निकम साहेब, सर्वच संघटनांचे सर्व पदाधिकारी, केंद्र प्रमुख आणि इतर सर्व अनिल नानांवर प्रेम करणारे, अनिल नानांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे सर्व मान्यवर, त्याचबरोबर सभागृहात उपस्थित अनिल नानांचं नातेवाईक, त्याचबरोबर तालुक्यात कार्यरत सर्व शिक्षक, जिल्ह्याभरातून आलेले शिक्षक, दादासाहेब भुसे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व संघटनांचे राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकारी, अनिल नानांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळ, तालुक्यातून जिल्ह्यातून उपस्थित झालेले सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच वेळपासून आपण नानांच्या कार्याची प्रत्येकाच्या तोंडून अगदी कौतुकाची थाप आपण बघितली. खरं तर त्यांनी काय कार्य केलं, समोर जमलेला जो जनसमुदाय, या जनसमुदाय जमवणं हीच खरं त्यांच्या कार्याची पावती. माननीय पालकमंत्र्यांनी नानांबद्दल जे खरं गौरवोद्गार काढले की निष्ठा कशी असावी, ती अनिल नानांसारखी असावी. खरं तर अनिल नाना हे सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षक समितीचे सक्रिय असे पदाधिकारी होते, परंतु काही स्थित्यंतर घडतात आणि त्यांना शिवसेनेमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं स्थान मिळालं आणि त्याचा फायदा घेऊन नानांनी अतिशय निष्ठेने काम केलं. एक राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे प्रमुख मंत्री नानांच्या कार्याचं कौतुक करतात. यापेक्षा तुम्ही आपण कौतुक करणं हे फार त्रोटक ठरेल. खऱ्या अर्थाने त्यांची निष्ठा आहे नानांची. स्वागत करूया. पुन्हा एकदा सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आदरणीय साहेबांचा यथोचित सत्कार सन्मान या ठिकाणी होत आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमास आदरणीय सीमाताई जाधव, विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत किगाव, यांचा सेवापूर्ती सोहळ्यासाठी सर्व हजर असलेले पंचक्रोशीतले सर्व सन्माननीय बंधुगण, भगिनीगण, व्यासपीठावर उपस्थित असलेले, प्रत्येकाचं नाव घेत नाही, सर्व महानुभाव आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, मी अत्यंत विनम्रतेने मी दिलगिरी व्यक्त करतो. तिकी गावाला माझ्या प्रयत्नातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, बहुजनांचं दैवत मल्हारी मार्तंड खंडोबारायाच्या देवळाचा पूजनाचा कार्यक्रम होता. मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नातून त्यांना 5 कोटी रुपये मंजूर करून दिले होते, कारण माझं सुद्धा आराध्य दैवत आहे मार्तंड खंडोबाराया आणि भारतातला एकच असा देव आहे. सर्व जमातीतील लोक, मग ते ब्राह्मण असू द्या, मुस्लिम असू द्या, 12 बलुतेदार असू द्या, 18 पगड जातीचे लोक असू द्या, सर्व खंडोबारायाच्या चरणी
प्रणाम करतात किंवा त्यांचा आशीर्वाद घेतात. तर त्या कार्यक्रमाला तिथलेच मंडळी उशिरा आल्यामुळे मी दिलेल्या टाइमापेक्षा 1 तास तिथे अगोदर पोहोचतो आणि 1 तास कार्यक्रम उशिरा झाला. त्यामुळे तुम्हाला पण माझी वाट बघावी लागली. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. नाना, मी सहसा कोणाच्याही सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला जात नाही. फक्त मी प्राध्यापक गुरुजी असतील त्यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रमाला जातो. बाकीच्या डिपार्टमेंटच्या लोकांच्या भानगडी केव्हा बाहेर पडतील ते सांगता येत नाही. त्यामुळे मी ते पथ्य पाळतो. परंतु तुम्ही घरातले आहेत आणि हा तुमचा सेवापूर्तीचा सोहळा हा फक्त तुम्हालाच नाही तर बऱ्याच लोकांना मार्गदर्शक ठरेल अशी गोष्ट. आज जर आपण बघितलं, आमचा देश हा महासत्तेकडे मार्गक्रमण करत आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे मार्गस्थ झालेला आहे. याचा जर आपण खऱ्या अर्थाने विचार केला तर या देशाला चांगल्या IAS IPS पेक्षा सुद्धा चांगल्या शिक्षकांची गरज आहे. आणि आज जगातल्या ज्या मोठ्या 500 कंपन्या आहेत, फॉर्च्यून 500 कंपनीच्या पैकी 500 कंपन्यांपैकी 50 कंपन्यांचे चेअरमन आपले भारतीय तरुण मुलं आहेत हे आपण लक्षात घेतो. आणि त्याचं जर श्रेय द्यायचं असेल तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्या सुरू केलेल्या IIT IIM असतील आणि दुसरं श्रेय जे असेल ते भारतातल्या गुरुजन वर्गांचं श्रेय हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण सेवापूर्तीचा सोहळा सादर करत असताना आता आमच्याकडे सुद्धा पोलीस कॉन्स्टेबलचे किंवा पोलीस अधिकाऱ्यांचे सेवापूर्तीच्या सोहळ्याला मी जातो आणि आमच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या ज्या धर्मपत्नी असतात त्यांचं नेमकं सांगणं असतं की साहेब, पूर्ण नोकरीमध्ये आम्हाला काही आमच्या पतीचा सहभाग जास्त लाभला नाही. सकाळी 1 वेळा डबा केला तर रात्री 11 वाजेपर्यंत घरी येत नव्हते. त्यामुळे आमच्या घरकामात काही ढवळाढवळ राहत नव्हती. पण आता ते रिटायर झाल्यामुळे अर्धा पगार आणि पूर्ण पती आम्हाला मिळालेला आहे. आणि आता पोलिसांचं तुम्हाला माहित आहे घरात किती हस्तक्षेप असतो. त्यामुळे आता यांना आम्हाला सांभाळणं सुद्धा थोडं अवघड होईल. त्यामुळे अनिल नाना, आपण घरात जास्त लक्ष घालू नका. पूर्ण पेन्शन द्या पण घरच्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवा. ही श्रीमंती बहाल केलेली आहे. या ठिकाणी मी 1-2-3 मिनिटं घेणार आहे, फक्त जास्त वेळ घेणार आहे. मला माहिती आहे, कारण मी आता इथं आहे. मागे असणार तुमच्यासारखा तर माझ्या भावना काय असतात मी त्या जाणलेल्या आहेत. म्हणून त्या भावनेशी मी सहमत होऊन या ठिकाणी फक्त एवढंच म्हणेन की मी जन्मापासून ते सुरुवातीचा माझा कार्यकाळ मी काय केलं हे नाही सांगणार. कारण अनिल जगताप नाना हा जसा आहे हा सर्वांनी पाहिलेला आहे, अभ्यासलेला आहे, वाचलेला आहे. आणि म्हणून मी कसा आहे हे सांगणार नाही. परंतु मी जसा आहे हा कसा आहे आणि का आहे, कोणामुळे आहे हे मात्र या ठिकाणी मला 2 मिनिटात हे मला अधोरेखित करणं हे माझं कर्तव्य समजतो. माझं आईवडिलांचं गाव प्रॉपर गाव तळवाडमध्ये असलं. माझे या ठिकाणी ज्येष्ठ बाबा वगैरे बसलेले आहेत. माझ्यापेक्षा वेळाने ज्येष्ठ दिसतात, माझे कुठे वगैरे सर्व आले. परंतु जन्मकाळ तळवाडे असताना माझं खरी ओळख जर असेल आधी वंशामध्ये माझा आघात हे मी अभिमानाने टाकत असतो. या ठिकाणी पहिल्यांदा मी खरोखर धन्यवाद देईन आणि खरोखर म्हणजे आभार मानेन त्या माझ्या स्वर्गीय मामांचं, ज्यांचं नाव माधव गजानन निकम, ज्यांनी मला आघातला आणलं. आणि या आघातला आणल्यानंतर माझ्या मामीने बी माझ्या मामाने बी आम्हाला सुरुवात करून दिली आणि हे गाव, या गावाची ओळख करून दिली. माझे ज्येष्ठ चुलते कैलासवासी तुळशीराम जुगळा जगताप यांचा मला त्या ठिकाणी सहवास लाभला. आणि त्यांच्या माध्यमातून आघाडीची अशी बरीचशी नावं आहेत की माझे राजकीय गुरु जे माझ्या वयाने डबलचे होते
परंतु आमची लंगोटी दोस्त ज्याला म्हणतो ती सर्वांना माहिती आगारवासियांना, डॉक्टर पी सी वाघ, स्वर्गीय डॉक्टर पी सी वाघ हे माझे लंगोटी मित्र. आगारतेच स्वर्गीय उपसभापती माझे रामदास कृष्ण सांगतो यांनी ज्येष्ठ मंडळी यांना मित्र म्हणायला माझी पात्रता किंवा लायकी नाही बापू म्हणताना मी सांगू शकतो की यांच्या मुलासारखा नातवासारखा नाही, परंतु या लोकांनी मला मामाचं गाव हे माझं आगार आणि या गावाने मला इतकं प्रेम दिलं की या गावाने इतका विश्वास दिला. त्याच्या अगोदर पहिल्यांदा या गावाने माझ्या बापाला सांभाळलं, माझ्या बापाची ओळख करून दिली, माझ्या बापाला सर्व प्रकारची मदत केली. आणि म्हणून या ठिकाणी आगारविषयीच्या माझ्या ज्या काही आदरी भावना असतील त्या प्रेमाने मी म्हणणार नाही की मी आगासाठी जे काही थोडंफार काम करत असेल त्याची परतफेड केली असं म्हणणार नाही, कारण माझ्या हातून ही परतफेड होणं अशक्य आहे. परंतु या ऋणातून थोडस उचल होण्याचा प्रयत्न करतो. माझे आतापर्यंत झाले सर्व सरपंच वगैरे असतील, त्यांचा मुक्त अध्यक्ष असतील, त्यानंतर सर्व प्रकारचे मित्र असतील, संघटनेचे मित्र असतील, अगदी आदिवासी घरामध्ये सुद्धा मला म्हणजे तुम्ही म्हणाल की काय बा या ठिकाणी हा माझा सेवापूर्तीचा कार्य माझे संबंध मी ज्यावेळेस थोडासा चुकलो होतो, माणसाने जीवनातल्या चुका चढाओढी चांगलं वाईट हे सर्व समोर ठेवलं पाहिजे, कधीही आपल्या गोष्टी दाखवून ठेवले. जेव्हा चुकत होतो तेव्हा आदिवासी लोकांशी सुद्धा मला संबंध होता, त्या लोकांनी सुद्धा मला जीव लावला आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की आगार गावाने मला भयंकर साथ दिली माझ्या वडिलांनंतर. आणि स्वतःला भाग्यवान आता समजतो की माझी जेवढी भाऊबंदकी माझे वडील मोठे असल्यानंतर या भाऊबंदकीने मला मोठेपणाचा मान दिला. आजही माझे भाऊ इथं बसलेले आहेत, आजही माझ्या शब्दाबाहेर जात नाही, मला मोठं मानतात, परंतु माझ्या नजरेमध्ये माझ्यापेक्षा त्यांचं श्रेष्ठत्व अधिकच आहे. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि त्यानंतर या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की सासरवाडी तिथंही मी नशीबवान आहे. काय नशीबवान आहे की तिथं माझे साधक इथं बसलेले, माझे सर्व जे काही कार्यक्रम झालेले असतील जुळभाऊ, मी फक्त बोर्ड काढ्या, परंतु माझे सर्व कार्यक्रम मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो की माझ्या सासरवाडीच्या लोकांनी आणि शासकांनी सर्व आतापर्यंत पार पाडले आणि त्याला माझ्या भाऊबंधांनी साथ दिली. म्हणजे अशा पद्धतीचं हे वातावरण मला लाभलं. मी फक्त बोर्ड दाखवण्याचं काम केलं, परंतु सर्व कामं होत गेली. का की माझ्या आईवडिलांची पुण्य, माझ्या गावाची पुण्य आणि आपल्या सर्वांचे मला मिळालेले आशीर्वाद, म्हणून मी या ठिकाणापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचलो. राहिला विषय संघटनेच्या माध्यमातून की सर्व संघटना या ठिकाणी आमच्या जवळ 8 ते 10 संघटना आहेत, परंतु मी या ठिकाणी झाला मला थोडाफार त्रास कधी होत आला, परंतु मी संघटनेचा भेदभाव का मानला नाही. या ठिकाणी जगजाही सांगतो की याच्यामध्ये माझा स्वार्थ आला की मी ज्याला जगत मानतो, ज्याचं काम करतो त्या माणसाविषयी गैरसमज पसरू नये, असे नामदार भुसे साहेबांविषयी कोणी तक्रार करू नये या भीतीपोटी मी सर्व संघटनांचा समन्वय करत आलो आणि सर्वांना एकत्र करत आलो. ताई थोडं थांबून घ्या, फक्त 1-2 मिनिट प्लीज. आदरणीय साहेबांना मी विनंती करतो की आपलं मनोगत आपण या ठिकाणी. भोजनाची व्यवस्था केलेली आहे, भोजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाही. भोजनाचं नाम घ्या सर्व मान्यवरांनी. लाईट पण येणार नाही. काका इकडे बा, लाईट पण येणार नाही एवढे.
दादा समोर चालू करा. हो सर समोर बघा ना आधी. हो हो नाना इकडे बघा नाना ठोंबरे सर. हो ठोंबरे सर. चला इकडे पहा. नानाने बरोबर काढले सर. नानाला आणि उभं कर द्यावं. नानाला आवाज लागली. नाना समोर बघा. ओ नाना नाना गर्दी येऊन गेली. टोपी नीट करा. टोपी मागे सरका ना. टोपी नीट करी घ्या. हो दादा इकडे पाय तिकडे पाय.